महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींचं, माता आणि भगिनींचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. आता बघा 26 जानेवारीपर्यंत आपल्या माता भगिनींच्या खात्यामध्ये जे काही ₹1500 आहेत बघा, ते सगळ्यांना या ठिकाणी जमा झालेले आहेत. परंतु जे काही गॅसचे पैसे आहेत बघा, हे सुद्धा या ठिकाणी टपाटप या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यामुळे बघा या ठिकाणी जर पाहिलं, लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर. या ठिकाणी पहा, जे काही गॅस सिलेंडरमध्ये पात्र महिला असतील बघा, त्यांना या ठिकाणी गॅस सिलेंडर या ठिकाणी मिळणार आहे बघा. लवकरच या ठिकाणी जर पाहिलं तर गॅस सिलेंडर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. जी काही सविस्तर माहिती बघा, ती आपण या व्हिडिओमध्ये लवकरच जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्या व्हिडिओला लगेच पाहता पाहता लाईक करायचे आहे बघा. एक लाईक करायची आहे आणि हा व्हिडिओ आपल्या ज्यांनी पण लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल त्यांना नक्की शेअर करायचा आहे. तुम्हाला फॉर्म कसा भरायचा काय, ही सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. त्याचप्रकारे जर याची तुम्हाला लिंक हवी असेल किंवा फॉर्म भरायची लिंक असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा, तो नक्की तुम्ही जॉईन करा. त्यावर आपण बघा ही महत्त्वाची माहिती आणि त्याची लिंकसुद्धा टाकणार आहोत. तर या ठिकाणी जर पाहिलं तर लवकरच मिळणार आहे मोफत गॅस सिलेंडर. ही जी काही सविस्तर माहिती आपण पाहणार आहे बघा. तर गॅस सिलेंडर मिळणार आहे अन्नपूर्णा योजनेमध्ये. वर्षाला बघा 3 गॅस सिलेंडर हे मोफत देणार आहेत बघा. तर आपण पाहिलं जे काही महत्त्वाचे 3 गॅस आहेत बघा, ते या ठिकाणी मिळणार आहे. ग्रामीण भागामध्ये बघा एक गॅस कवर पण जात असतो, कारण की आपण काय करत असतो, काही चुलीवर पण स्वयंपाक करत असतो. त्यामुळे 3 गॅस आपल्याला भरपूर दिवस जाणार आहे, जे ग्रामीण भागामध्ये असतील त्यांचं. आणि ज्यांचं बघा फक्त गॅसवर आहे त्यांना बघा या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला किंवा दीड महिन्याला सिलेंडर लागत असतं. तर बघा 3 गॅस सिलेंडर या ठिकाणी मोफत देणार आहेत. आता लवकरच एक मोफत गॅस सिलेंडर या ठिकाणी मिळणार आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेमध्ये महिलांना ₹1500 मिळतात. याच सोबत महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला बघा या ठिकाणी 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. अन्नपूर्णा योजनेमध्ये महिलांना लवकरच गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. तर कोणकोणत्या महिला या ठिकाणी पात्र आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा या ठिकाणी जर पाहिलं, सरकारने 3 गॅस सिलेंडरपैकी एका सिलेंडरचं जे काही वितरण आहे बघा, ते करण्यात आलं आहे. आता लवकरच मोफत सिलेंडर देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये यापैकी एक सिलेंडर देण्यात आला होता बघा. ऑक्टोबर महिन्यामध्ये एक सिलेंडर देण्यात आला होता. अन्नपूर्णा योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबामधील वार्षिक उत्पन्न बघा किती बघा 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. महिला ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची लाभार्थी असावी. या योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी देखील लाभ घेऊ शकतात बघा. या ठिकाणी लाभ घेऊ शकतात. गरीब कुटुंबामधील महिलांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर बघा गॅस कनेक्शन असावं. महिलांना लवकरच या योजनेतून दुसऱ्यांदा मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. बघा तुम्हाला जर या ठिकाणी 26 तारखेपर्यंत जे काही हप्ता आहे बघा, तो जमा झाला असेल तर ती यस टाईप करा, किंवा एकही रुपया नसेल भेटला 26 तारखेला तुमचा हप्ता जमा झाला नसेल तरी तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुम्ही फॉर्म कधी भरला होता आणि तुम्हाला या ठिकाणी काही हप्ता या ठिकाणी जमा झालेला नाही हे सुद्धा नक्की तुम्ही टाईप करा. त्याचप्रकारे बघा लाडकी बहीण सध्या चर्चेमध्ये ₹1500 आपले बघा 26 तारखेला जमा झाले आहेत. असे टोटल बघा 9,000पर्यंत या ठिकाणी पैसे जमा झाले आहेत. अशा अनेक चर्चा सुरू आहेत बघा. ₹2100 बघा मिळणार की नाही आणि ते कधी मिळणार, असे अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेत बघा. मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पैसे मिळतील असं सांगण्यात येत होतं, मात्र याबाबत अजूनही महिला आणि बालविकास विभागाने कोणतीही शिफारस अर्थ खात्याकडे केली नाही बघा, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं. त्यानंतर बघा आता महिलांना ₹2100 कधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष वेधलेलं आहे पहा. आणि बघा नवीनच या ठिकाणी सुधारित मार्गदर्शक सूचनासुद्धा लाडक्या बहिणींना या ठिकाणी अटीची पूर्तता केल्यानंतर लगेच गॅस सिलेंडर या ठिकाणी मोफत आपल्याला जमा होणार आहे. तर बघा राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून पात्र लाभार्थींना वर्षामधून 3 गॅस सिलेंडरची सबसिडी देण्याचा जो काही बघा तो निर्णय घेतलेला आहे बघा. त्याची अंमलबजावणी सुद्धा चालू झालेली आहे. तथापि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेल्या महिलांना उपरोक्त योजनेचा लाभ देण्याचं सुद्धा या ठिकाणी जाहीर केलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी कशी असणार याबाबत स्पष्टता नव्हती. अखेर बघा 4 ऑक्टोबर रोजी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पात्र ठरलेल्या महिलेच्या नावावर बघा गॅस जोडणी करावी लागणार आहे. त्यानंतरच अन्नपूर्णा योजनेचा या ठिकाणी लाभ भेटणार आहे. राज्यामधील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 30 गॅस सिलेंडरचं पुनर्भरण मोफत देण्याचा निर्णय घेऊन 30 जुलै रोजी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा या ठिकाणी जाहीर करण्यात आली बघा. काही प्रकरणी बघा घरगुती गॅस सिलेंडर जोडणी
कुटुंबामधील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेमधील महिलांना या ठिकाणी जे काय अनुदान आहे बघा ते मिळण्यास अडचणी निर्माण होत होती. बघा काय होतं, पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर होता त्यामुळे अडचण निर्माण होत होती. याबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांना याचा लाभ घेता येत नव्हता. त्याबाबत बघा शासनाच्या पुरवठा विभागाने सूचना जारी केल्या असून त्यामध्ये बघा त्यांनी काय केलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला आणि बालविकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी 1 जुलै 2024 पर्यंत जे काही शिधापत्रिका आहे बघा, म्हणजे जे काही आपलं कुपन आहे बघा, त्या कुपनानुसार कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणे असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणे हस्तांतरित केल्यावर त्या महिलांना बघा या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. पहा सांगितलंय की जे काय आपलं शिधापत्रिका आहे बघा, आपलं जे काही कुपन असेल किंवा गॅसचं पुस्तक आहे त्या इतर सदस्याच्या नावे, म्हणजे जर आपल्या पतीच्या नावे असेल किंवा पुरुषांच्या नावावर असेल तर बघा त्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरित बघा आपल्या नावावरती जर ते कनेक्शन झालं किंवा आपलं नाव त्या ठिकाणी दुरुस्त करून झालं तर त्याच वेळेस बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस आपण पात्र ठरू शकतो. या ठिकाणी जर पाहिलं तर सबसिडीची रक्कम बघा खात्यामध्ये येणार आहे. बघा योजनेमधून पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडरचं पुनर्भरण मोफत उपलब्ध दिलं जाईल. बघा 3 गॅस सिलेंडर काही कमी नाहीत, पहा भरपूर प्रमाणामध्ये 3 गॅस सिलेंडर आपल्याला जातील. तर बघा जे काही शिधापत्रिका असेल त्यामध्ये एकच महिला लाभार्थी पात्र असेल आणि 830 रुपयाची सबसिडी म्हणून बँक खात्यामध्ये त्यांना वर्ग केले जातील, म्हणजे पाठवले जातील. बघा 830 रुपयाची भेटणार आहेत. उज्ज्वला योजनेमधील लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासन बघा 530 रुपये या ठिकाणी जमा करणार आहे. किती? 530 रुपये या ठिकाणी जमा करणार आहे. बघा जिल्ह्यामधील 6 लाख बघा आपल्या जिल्ह्यामधील किती 6 लाखावर महिलांना या ठिकाणी मिळणार आहे. बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघा 2 ऑक्टोबरपर्यंत 6,39,478 अर्ज मंजूर झाली. तर बघा या महिलांच्या नावे गॅस कनेक्शन झाल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. पहा तर या ठिकाणी बघा पात्रता आणि निकष काय बघा, अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा. आता आपण महाराष्ट्रातले इच्छित EWS SC STचा सदस्य म्हणजे कॅटेगरी आपली EWS SC ST पाहिजे. बघा अर्जदार केवळ 5 सदस्य म्हणजे कुटुंबामध्ये फक्त 5 जण असले पाहिजे. आला अर्ज कसा करायचा आहे बघा, तर महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून ऑनलाईन अर्ज करायचा. बघा याची लिंक जी काय आहे बघा ती आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहे व्हॉट्सअप ग्रुपला. ते व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. फर्स्ट स्टेप काय असणार आहे, म्हणजे पायरी पहिली काय असणार आहे, योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला जे काय डॅशबोर्ड आहे बघा ते उघडल्यानंतर स्कीम पर्यायावर क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करायचा आणि आपल्याला फॉर्म भरून टाकायचा आहे. पहा त्यानंतर आपल्याला दुसऱ्या पृष्ठावर पाठवलं जाईल आणि तेथे सर्व तपशील भरायचं. आपल्याला सर्व तपशील म्हणजे नाव व्यवस्थित भरायचं आहे, आधार कार्ड व्यवस्थित भरायचं आहे, ॲड्रेस भरायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा, बँक खातं टाकायचं आहे. हे सगळं भरल्यानंतर आपल्याला सबमिट क्लिक करायचं आहे. बघा सबमिटवर लगेच आपल्या या ठिकाणी 3 गॅस सिलेंडरचा फॉर्म भरण्यात येईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपण फॉर्मची लिंक टाकणार आहे. व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवलेला आहे. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करायची.